महापालिकेची निवडणूक संपल्यानंतर खरी रंगत आता सुरू झाली आहे, ती म्हणजे महापौर पद कोण भूषवणार। त्याचं कारण असं की सगळ्यांच्या नजरा ह्या एकाच खुर्चीकडे लागलेल्या आहेत आणि ती खुर्ची कोणती तर महापौर पदाची। काल मंत्रालयात आरक्षणाची सोडत झाली आणि जळगाव महापालिकेसाठी महापौर पद ओबीसी महिलेसाठी राखीव झालं। त्यामुळे आता जळगावच्या 17व्या महापौरपदी कोण बसणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। आता जळगावच्या महापौरपदी कोण बसणार, प्रबळ दावेदारांच्या शर्यतीत नेमकं कोण आहे, जळगावचं सत्तासूत्र ठरणार की पेच वाढणार, महापौर पदाची घोषणा आज होणार की उद्या, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी शुभम रामोळे, तरुण भारत डिजिटलच्या एक्सप्लेनर विशेष भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदाची सोडत ही जाहीर झाली व जळगाव महापालिकेचे आरक्षण हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झालं। त्यामुळे महापालिकेत महापौर पदासाठी प्रमुख दावेदार असलेल्यांना मात्र अनपेक्षित हा धक्का बसला। पण आरक्षण सोडत नंतर पुन्हा एकदा जळगाव महापालिकेवर महिला राज येणार हे स्पष्ट झालं असलं तरी जळगाव महापालिकेच्या 17व्या महापौरपदी कोणाची वर्णी लागणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी या तीनही पक्षांच्या महायुतीने महानगरपालिकेची निवडणूक लढवली। यात भारतीय जनता पार्टीला 46 पैकी 46 जागांवर विजय मिळवता आला आणि शिवसेनेला 23 पैकी 22 जागांवर यश मिळालं। मात्र एका अपेक्षा उमेदवाराचा शिवसेनेला पाठिंबा मिळाल्याने शिवसेनेचे संख्याबळ हे 23 इतकं झालं। राष्ट्रवादीने 5 पैकी 1 जागेवर विजय मिळवला, त्यामुळे बहुमताचा आकडा हा महायुतीकडे आहे। मात्र महायुतीत सर्वाधिक संख्याबळ भारतीय जनता पार्टीकडे असल्याने भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार हे निश्चित झालेलं आहे। दरम्यान भारतीय जनता पार्टीमध्ये ओबीसी महिला प्रवर्गातून एकूण 5 महिला उमेदवार या विजयी झालेल्या आहेत, त्यामुळे महापौर पदासाठी चुरस मात्र वाढणार आहे। ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेविकांमध्ये माजी महानगर जिल्हा अध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, मंडळ अध्यक्ष दीपमाला काळे, पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या माधुरी बारी, विद्या सोनवणे, कविता पाटील यांच्यासह नवनिर्वाचित या 5 नगरसेविका ह्या पक्षश्रेष्ठींकडे महापौर पदासाठी असणार आहेत। काल झालेल्या आरक्षण सोडत बाबत तसेच जळगाव महापालिकेचा महापौर कोण होणार याबाबत जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। ते नेमकं यावेळी काय म्हणाले आपण पाहूयात। खरं मी आरक्षणाचं मनपूर्वक स्वागत करतो आणि जळगाव महापालिकेत ओबीसी महिला आरक्षण निघालेलं आहे आणि आज महायुतीमध्ये पाहिलं असेल त्याने विशेष भारतीय जनता पार्टीमध्ये कोणते आरक्षण निघालं असतं तर आमच्या सर्व आरक्षणाचे कॅन्डिडेट आमच्याकडे होते आणि आता सुद्धा ओबीसी जवळजवळ 8 ते 9 महिला आमच्या ओबीसी निवडून आलेल्या आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे नक्कीच स्वागतार्थ हे आरक्षण निघालेलं आहे आमचं आणि या माध्यमातून शेवट विकास करणं महत्त्वाचं आहे की जळगाव शहराचा सार्वजनिक विकास कसा करता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। जळगाव महापालिकेची स्थापना ही 2003 साली झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत एकूण 8 महिला महापौर होत्या तर 8 पुरुष महापौर पदावर विराजमान झालेले होते। दरम्यान जळगाव महापालिकेत ओबीसी महिला राखीव आरक्षण सोडत निघाल्याने पुन्हा एकदा महिला महापौर होणार असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे 17व्या महापौरपदी कोण विराजमान होणार याबाबत जळगावकरांना उत्सुकता लागलेली आहे। एकंदरीत जळगावमध्ये भाजपकडे बहुमत आहे, दावेदार एकाहून एक तगडे आहेत, मात्र निर्णयाची चावी थेट पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे। दीपमाला काळे असतील की उज्ज्वला बेंडाळे असतील की नवा एखादा चेहरा हा महापौरपदी विराजमान होणार या शक्यता मात्र खुल्या आहेत। आता फक्त अधिकृत घोषणेची वाट ही पाहावी लागणार आहे। आज नाही तर उद्या ते नाव समोर येणारच, तोपर्यंत सर्वांच्या नजरा या जळगावकडे असणार आहेत। आजच्या या एक्सप्लेनर विशेष भागात इथेच थांबतो। अशा एका नवीन विषयासह पुन्हा भेटूयात। तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या तरुण भारत डिजिटलच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।